पांडुरंगा
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडील अभंग जगतवंदनीय वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबांचा नामपर मोडणारा अभंग आहे। अभंग तुकोबांचा आहे। कुणाला तुकोबाराय म्हणायचं? जे वारकरी संप्रदायाचा कळस आहे ते तुकोबाराय। कुणाला तुकोबाराय म्हणायचं? ज्यांचं वर्णन रामेश्वर भट्टांनी करावं ते तुकोबाराय। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनो रामेश्वरी जगी मस्तक फिरिले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखावे आरती तुकारामा। अशी असणारे तुकोबाराय सेवे करता निवडील अभंग आहे। अभंग सगळ्यांना माहिती आहे। अभंग तुकोबारायांचा आहे। आवाज वारंवार बोलताना थोडा अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। काही लोक तुकोबारायांकडे आले, तुकोबारायांचं लक्ष लोकांकडे गेलं, तुकोबारायांनी पाहिलं लोक संसार करतात पण त्या संसारामध्ये लोकांना सुख नाहीये। आपल्याला सुद्धा काय पाहिजे? हा झोपले का काय काय पाहिजे आपल्याला? आपण रात्रंदिवस पळपळ करतो कशासाठी? हा मिळतं का आपल्याला ते घरी? नाही मिळत। पण तुकोबा म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। तेने म्हणजे कोणतं? सदा नाम नाम चिंतन जर केलं तर तुम्हाला नक्की समाधान मिळेल, सुख मिळेल। पुढे तुकोबा म्हणतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो। त्या परमात्म्याचे नामाचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केलेले आहे। त्या ते नाम चिंतन करत असताना आम्ही कुठे जातो, काय करतो, आम्ही काय खातो याचं सुद्धा आम्हाला भान राहत
नाही. ऐसो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेई भोगू दशा. तुकोबारा म्हणतात देवाने आम्हाला जसं ठेवलं तसंच आम्ही राहू. पण तुकोबारा म्हणतात एवढं नामचिंतन केलं आम्ही, एवढं नामचिंतन केलं. शेवटी म्हणतात तुकोबारा म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालेला आहोत. अग्निरूप म्हणजे कोणतं? ज्ञान अग्निरूप झाल्यामुळं ते पाप पुण्य आमच्या अंगाला स्पर्श करत नाही. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता झोपले तरी हा तुम्ही म्हणताल चालतं. आता पहिला दिवस म्हटल्याच्या नंतर थोडंफार मागं पुढं होतच असतं बरं का. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आपल्या या ठिकाणी ज्यांनी सुंदर असे नियोजन आयोजन ठेवलेलं आहे, सुंदर असे जे तुम्हाला मार्गदर्शक लाभलेले आहे, आदरणीय ज्यांचा गोड असा स्वभाव आहे, जो गोड असा आवाज आहे, खरंच त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण असं मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करणारे लाभायला तुमचं सुद्धा पुण्य पाहिजे बरं का. कारण सप्ताह करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. मी बोलून जाईल बघा. करून दिलेली ओळख माणूस कधी कधी विसरू शकतो. ऐका बरं का. करून दिलेली ओळख माणूस कदाचित विसरू शकतो, पण कार्यातून झालेली ओळख माणूस कधीच विसरू शकत नाही. खरंच महाराजांच्या हातून एवढं सुंदर नियोजन आहे. सुधा महाराज ठोंबरे त्यांचे आभार व्यक्त करते. त्यांनी ही सेवा माझ्याकडे दिलेली आहे. सुंदर असे मृदंगाचार्य आमचे ऋषी दादा, खरंच त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा मी सांगून जाईल परमार्थ हा सोपा नाहीये. ऐका बरं का. आपण म्हणतो देवाचं नाम घेणं मग सोपं आहे, परमार्थ करणं म्हणजे सोपं आहे, परमार्थ करणं सोपं नाहीये. मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते. ऐका बरं का. मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते, जशी आमच्या दादांची आहे. गायनाचार्यांच्या कंठात ताकद लागते, जशी यांच्या सगळ्यांच्या आहे तशी बरं का. कीर्तनकाराच्या फेट्यात ताकद लागते. पण ऐका दादा, एवढं सगळं गोळा करणं सोपं नाहीये. तुमच्या सुद्धा नोटात ताकद लागते. दादांची आभार व्यक्त करते. गायनाची सुंदर अशी साथ देणारे जे संसारामध्ये आणि परमार्थामध्ये मला साथ देतात. माझे पती गायके महाराज असतील, सुंदर कीर्तनकार आहे, भागवत कथाही देखील करतात. गायनाची वेळ आलीच गायनही करतात. आणि योगायोग आज महाराजही माझ्या कीर्तनाकरता आवर्जून आलेले आहे. महाराजांचे आभार व्यक्त करते. मनोज महाराज थोरे, कानपूर जरा खरं बरं का, त्यातली त्यात वय झाल्यामुळे ऐकायला येत नाही, बाकी काही नाही. महाराजांचे आभार व्यक्त करते. सर्व विद्यार्थी मंडळ असतील ज्यांच्या मुखार मंदातून आपण सुंदर अशी भागवत कथा ऐकत आहात, श्रवण करत आहात. बाबा आमचे लिपाणे महाराज असतील, शिवाजी महाराज लिपाणे, बाबांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा एका कथाकाराने, एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात बसणं किंवा टाळ घेऊन उभा राहणं सोपं नाही दादा. छातीवर दगड ठेवा लागतो, एवढा सोपं नाही ते. ज्यांचं आपल्या या ठिकाणी व्यासपीठ आहे, ज्ञानेश्वरी व्यासपीठ आहे, बाबांची आभार व्यक्त करते. या ठिकाणी बघा ती छोटी दिदी नाचत होती, कुठे गेली ती? कुठे गेली का? त्या दिदी साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर असं सिस्टम आहे. आणि या ठिकाणी आपल्या अष्टविनायक नगर, भाग्योदय नगर या सातारा परिसरामध्ये आपल्या या ठिकाणी कीर्तनाची शूटिंग करण्याकरता जे आवर्जून या ठिकाणी आलेले आहे. बघा काही ठिकाणी जर आता दादांना माहिती आहे, दादा ऑल महाराष्ट्रामध्ये फिरतात. कॅमेरेवाले ना सोपी नाहीये बाबा, सोपी गोष्ट नाहीये ती. त्यांना 4-4, 5-5 हजार रुपये देऊन सुद्धा शूटिंगला येत नाही. पण खरंच आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचे आभार व्यक्त करते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठला अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बघा तुकोबारा आहे या जगाचा उपदेश करतात, जगाला उपदेश करतात का? कारण संतांना कळवळा आहे या जगाचा.
कुठला कळवळा आहे? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी। वैकुंठी संत या ठिकाणी अवतार घेतात कशा करता तर जगाचं कल्याण व्हावं याच्या करता लोकांकडे पाहिलं तुकोबांनी कशा करता धावपळ करतात सुखा करता समाधाना करता पण त्यांना सुख मिळालं नाहीये समाधान मिळत नाहीये पण तुकोबाला म्हणतात तुम्हाला सुख पाहिजे ना समाधान पाहिजे ना मिळेल पण काय करा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान पण ऐका बाबा संतांनीच का उपदेश केला लोकांना त्याच्यामध्ये कारण आहे काही जीव आपल्याला बघायला भेटतात जे स्वार्थही साधत नाही आणि जे परार्थही साधत नाही दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो तिसरा वर्ग असा आहे की तो फक्त परार्थ साधतो ते म्हणजे माझे संत ऐका स्वार्थ करता बघा पावसाळ्यामध्ये महिला मंडळ आपल्या घरातील लाईट गेली की आपण काय करतो आपण लाईट गेली की आपण काय करतो तुम्ही बोलता का आणू घेऊ आता काय करतो आपण तुम्ही म्हणता पहिलं मोबाईल घेतो बाकी काही नाही करत जुन्या काळामध्ये आपण जर विचार केला तर लोक काय करायचे बाबा दिवे लावायचे है बरोबर का नाही दिवा लावला की त्याच्या भोवती एक किडा फिरतो बघा कोणता पतंग नावाचा किडा त्या दिव्याला गिरक्या मारत असतो पण ऐका त्या दिव्यावरती तो झडप घेतो दिवाही विसतो आणि त्या ठिकाणी तो देखील मरण पावतो म्हणजे तो किडा स्वार्थही साधत नाही आणि परार्थही देखील साधत नाही जगामध्ये लोक आपल्याला बघायला भेटतात की जे स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण झालेलं त्याला सहन होत नाही एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते मोठा आणि लहान कट्टर महादेवाचे भक्त होते त्यांचं भजन चालू होतं कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भजामि सैनं नमामि हर हर शंभो 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 महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा खरं जर म्हटलं बाबा पुरुष मंडळ आता सगळ्यात जास्त महादेवाची पूजा कोण करतं माहितीये का कोण करतं झोपल्या का तुम्ही हा कोण करतं त्या बेलाला
फांत्या सुद्धा ठेवलेले बाबा त्यांनी. विठ्ठल मी तर म्हटलं दादा बरं का ऋषी दादा, मी म्हटलं आता महिला मंडळ एवढे बेलासाठी येड्यावणी करतात काय सांगा, त्याची बेलाच्या पानासाठी भांडणं लागले. म्हटलं आपले कीर्तन बंद करा आणि बेला इकत बसवा आता त्याला. बरोबर का नाही? मला सांगा सगळ्यात जास्त श्रद्धा आमची महिला मंडळाची असते. बघा दोन भाऊ होते कट्टर महादेवाचे भक्त. भगवान परमात्मा प्रसन्न झाले, मोठ्याकडे गेले. माग म्हणे काय मागायचं तुला? काही नको देवा, लहानाला जर एक वस्तू दिली तर ती मला डबल झाली पाहिजे, दोन वस्तू मिळाल्या पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा मला कमी नकोय, कमीच पडलं नाही पाहिजे म्हणे मला. भगवान परमात्मा म्हणून ठीक आहे. लहानाकडे गेले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक बंगला द्या म्हणे. बंगला म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले? 2 द्यावा लागले. पुन्हा भगवान परमात्मा छोट्याकडे आले, माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, फक्त एक ट्रॅक्टर द्या म्हणे. मोठ्याला किती द्यावं लागले? 2 ट्रॅक्टर द्यावं लागले. पुन्हा लहानाकडे आले, माग म्हणे काय मागायचं? अजून काही नको देवा, एक पत्नी द्या म्हणे, बायको द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागल्या? पूर्वीच्या काळामध्ये भेटत पण होत्या, 2 द्यावा लागल्या. बरोबर का नाही? पण लहाना खूप हुशार होता. लहाना पण आपल्या नगर मधलाच होता, नाव नाही सांगत, पाहुणे निघाचा अंदाजे. लहाना म्हणे देवा काय भानगड आहे म्हणे, मी एक वस्तू मागितली की ती मोठ्याला डबल होते, काय भानगड? भगवान परमात्मा म्हणतात काही नाही, त्याची मागणीच अशी होती की तुला एक वस्तू दिली की ती त्याला डबल झाली पाहिजे. तो छोटा फार हुशार होता महिला मंडळ. तो म्हणे देवा एक काम करा ना, मग माझा एक पाय, एक हात आणि एक डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचे किती गेले असं? शाप झाला. म्हणजे काही लोक स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विचारा बेटा, काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं होत असेल ते सहन होत नाही. आमच्या गावामध्ये एका व्यक्तीचं पोट दुखू लागलं सकाळपासून. डॉक्टरांकडे गेला, डॉक्टरांना म्हणू लागला सकाळपासून सारखं पोटामध्ये गोळा उठलं म्हणे. कस काय म्हणे? काही खाल्लं होतं का तुम्ही? वायतळ खाल्लं का? पाणी दुसरं पेलात का? त्याच्यामुळे होऊ शकतं. तो म्हणे काहीच नाही म्हणे, पण अचानक पोट दुखू लागलं. डॉक्टरीने औषध दिलं सुद्धा काही विलाज झाला नाही बाबा. गोळ्या दिल्या, विलाज झाला नाही. पुन्हा डॉक्टरांकडे आला, डॉक्टर साहेब तो गोळा काही दुखायचा थांबाना म्हणे, सारखं पोट दुखू लागलं म्हणे. मग पण मला सांगा म्हणे तुमचं पोटात केव्हापासून दुखा लागलं? काय नाही म्हणे, समोरच्या रामभाऊनी जेव्हापासून ट्रॅक्टर घेतलं ना तेव्हापासून सारखं पोटात दुखू लागलं. आता डॉक्टर म्हणे काळजी करू नका म्हणे, तुमचं पोट दुखायचं राहील, पण केव्हा? जेव्हा रामभाऊचं ट्रॅक्टर पलटी होईल, मुंडक्यावरती येईल, तेव्हाच तुमचं पोट दुखायचं राहील. म्हणजे काही लोक दुसऱ्याचं चांगलं झालेलं सहन होत नाही, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. विठ्ठल जगामध्ये काही काही असे बघायला भेटतात, सूर्य स्वतः करता उगतो, स्वार्थाकरता उगतो, पण मावळत असताना साऱ्या जगाला प्रकाश देत जातो, परार्थही साधतो. बघा एखादी नदी असेल, स्वार्थाकरता उगम पावते, पण जात असताना साऱ्या गावाला, साऱ्या जगाला ती पाणी देत असते, म्हणजे परार्थ देखील साधते. पण माझे संत असे असतात की ते फक्त परार्थ साधतात, फक्त जगाचं कल्याण करता या ठिकाणी अवतार घेतात. विठ्ठल बघा संतांचे आपल्यावरती किती उपकार आहे. तुम्ही कल्पतरूचं झाड पाहिलंय का? कल्पतरूचं झाड पाहिलंय का? तुम्ही बोलत का नाही? लोक म्हणतात भागा भागामध्ये फरक आहे, बरोबर का? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, इथं कसं आहे? आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात, इथं कसं आहे? बरोबर आहे तुमचं. काही काही लोक असे डेंजर राहते महाराज, झोपले तरी डोळे उघडे राहते. भाषा कळती ना माझी. कल्पतरूचं झाड पाहिलंय का? नाही. तुम्ही तर संभाजीनगर मध्ये राहता, तुमच्या फाट्यालाच असून तुम्हाला माहिती नाही.
काय दादा काय कल्पतरूचं झाड पाहिलं नाही? या रस्त्याने जर तुम्ही सरळ गेलात पलीकडच्या कडेला आहे बघा ते महिला मंडळ, पाहिलंय का? ते पण हो म्हणते. कल्पतरूचं झाड इथं नाहीये, स्वर्गामध्ये इथे. कल्पतरूच्या झाडाचा परिणाम असा आहे, एक वाट सरू शेतामध्ये काम करून घरी चालला होता. ऐका, कल्पतरूचं झाड कसं असतं, त्या कल्पतरूच्या झाडाखाली तो बसलेला आहे. त्याला फार तहान लागली. मनामध्ये विचार आला, या झाडाखाली जर आपल्याला थंडगार पाणी पिण्याकरता मिळालं असतं तर किती बरं झालं असतं बरं. तेवढ्यामध्ये थंडगार पाणी समोर आलं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. कल्पतरूचं झाड असं असतं, मनामध्ये ज्या इच्छा येईल ते पुरवण्याचं, पूर्ण करण्याचं काम कल्पतरूचं झाड करतं. पाणी पिला, तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला, या ठिकाणी आपल्याला जेवणाकरता भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. पंच पक्वानाचं जेवण या ठिकाणी ताट भरून समोर आलं. पोटभर जेवण केलं दादा. आता इथपर्यंत विचार बंद करावा नाही. पुन्हा विचार केला, या ठिकाणी गादी, तकिया, लोड भेटला असता तर किती बरं झालं असतं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा पुरवणारं झाड होतं. गादी आली, तकिया आला, लोड आला, त्याच्यावरती आराम करू लागला. पण मनामध्ये पुन्हा विचार आला, या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? म्हणजे आपण जे जे इच्छा मागतोय ते पूर्ण करते होत्या, कारण या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना? एका मिनिटाच्या भूत पण आलं त्या ठिकाणी. आता यानं इथपर्यंतच थांबा का नाही? झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. पुन्हा विचार केला, हे भूत मला खाऊन तर नाही टाकणार ना? खाऊनही टाकलं. मला हे सांगायचं, जसं कल्पतरू मनातल्या आपल्या कोणत्या इच्छा वाईट आहे, चांगल्या आहे हे पाहत नाही, फक्त पुरवण्याचं काम करतं. पण माझी संत अशी आहे, आपल्या मनामध्ये ज्या चांगल्या इच्छा आहे ना त्याच पुरवण्याचं काम करतात. पण म्हणून तुकोबारांनी या जगाकडे पाहिलं की लोक फक्त सुखाकरता धावतात. लोकांना उपदेश केला की बाबांनो, तुम्हाला जर सुख पाहिजे, समाधान पाहिजे ना, काय करा? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सदनाम घोष करू हरी तेनी सदा चित्ता समाधान. तुकोबाया म्हणतात, बाबांनो तुम्हाला जर सुख पाहिजे ना, काय घ्या? नाम चिंतन करा, कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा. सदा नाम घोष करू हरी कथा, तेनी सदा चित्ता समाधान. तुकोबाया म्हणतात, नाम चिंतन करा, भजन करा, पण लोक ऐकत नाही. कीर्तनकाराने कितीही सांगितलं की परमार्थ करा, भजन करा, लोक ऐकायला तयार नाही. गावातील एका बाबांना मी म्हटलं, बाबा चला ना पंढरपूरला आमच्या बरोबर, घ्या आनंद. थोडं वेळ राहिलं,
बाबा म्हणे ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या घराचं बांधकाम चालू आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. ते वर्ष गेलं, पुन्हा मी बाबाकडे गेले. म्हटलं बाबा मागच्याही वर्षी तुम्ही आले नाही, ह्या वर्षी तरी चला पंढरपूरला घ्या आनंद. थोडे दिवस राहिले, पुन्हा बाबा मला म्हणू लागले ताई आलो असतो, पण ह्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न आहे, मी पुढल्या वर्षी नक्की येतो. किती वर्ष झाले? 2 वर्ष झाले. ऐका, तिसऱ्या वर्षी मी बाबाकडे जाणार. मेला गेला गेला म्हणजे पंढरपूरला नाही, डायरेक्ट देवानीच उचललं. विठ्ठल आहे, विठ्ठल. बघा बाबा, आपण कितीही सांगू लोकाला की परमार्थ करा, कथा श्रवण करा, पण लोक लय अवघड आहे बर का. शिवाजी महाराज लोकांना आपण किती जरी म्हटलं की कथा श्रवण केल्याने उद्धार होईल, सुख मिळेल, समाधान मिळेल, पण लोक 2 तास भांडणं ऐकतील पण कथा नाही ऐकणार. इतके डेंजर राहते. मागच्या महिन्यामध्ये माझी कथा होती पानेवाडीला. त्या ठिकाणी शेजारचे बाबा दुसऱ्या बाबांना म्हटले का हो दादा चला ना कथा श्रवण करायला, राहते 3 तास सुंदर कथा आहे चला. ते बाबा म्हणू लागले आलो असतो, पण माझ्या शेतामध्ये मला जायचंय दारे धरण्याकरता. कथा काय कशाला श्रवण करू म्हणे, काय मिळणार ते श्रवण केल्यानंतर. 2 तास 3 तास कथा संपल्याच्या नंतर जे बाबा कथेला आले होते ते परत घरी चालले, आणि हे बाबा जे दारे धरण्याकरता चालले होते शेतामध्ये ते गल्लीमध्ये उभा होते. ह्या बाबांनी त्या बाबाला प्रश्न केला का हो तुम्हाला तर शेतामध्ये दारे धरण्याकरता जायचं होतं ना. हो म्हणे बरोबर आहे, पण काय झालं गल्लीमध्ये एवढ्या जोरात भांडणं लागले नवरा बायकोचे. ते भांडणं बघण्यात 2 तास कुठं निघून गेले कळाले नाही. म्हणजे लोक 2 तास उभा राहून भांडण ऐकतील पण कथा कीर्तन श्रवण करणार नाही. विठ्ठल आहे विठ्ठल. जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही बाबा तोपर्यंत लोक परमार्थाला लागत नाही. आता आपल्या नगरीमध्ये काय कमी संख्या असेल का? तांदूळ वाटप चालू द्या, बघा तुम्ही कशी येते पुढे. आणि महिला मंडळ भांडणं जर लागले ना एकच अडी एक, पण कथा नाही करणार, कीर्तनाला येणार नाही. भांडणं लागले की पळ सुटतात. पण मला सांगायचंय कथा श्रवण करा, कीर्तन श्रवण करा, पण जोपर्यंत घरचे लोक काढून देत नाही तोपर्यंत परमार्थ सुसत नाही. एका गावामध्ये मी कीर्तनाला गेले, जे कमिटी मंडळ होतं ते मला म्हणू लागले ताई त्या समोरच्या ओट्यावरती बसण्याची तुमची व्यवस्था केली. मी त्या ओट्यावरती जाऊन बसले. म्हणलं आता कार्यकर्ते नाहीये, कार्यकर्ते काय काय ठिकाणी राहते खरंच, पण दादांचे आभार मानले तरी काय हरकत नाही. वैष्णव डॉक्टर साहेब खरंच बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण बघा ताईंनी मला सांगितलं, ताई एकट्याच होत्या, जर पंगत मिळाली नाही म्हणे तर आम्ही स्वतः घातली. बघा खरंच ताई तुम्हाला जर सांगितलं ना धन्य माता पिता तयाच्या. कुणाच्याही घरी संत जात नसतात, भाग्य लागतं. तुमचं भाग्य आहे की एवढे गुणवान मंडळी तुमच्या घरी आहेत बरं का. यांना सांभाळणं म्हणजे सोपं नाहीये. विठ्ठल आहे असं नियोजन आमची व्यवस्था या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. साहेबांचे आभार. त्या ठिकाणी ते कमिटी मंडळाने मला सांगितलं ताई त्या समोरच्या वाटेवरती जाऊन बसा. मी गपचूप जाऊन बसले. घरातील एक वयस्कर बाबा माझ्या जवळ येऊन बसले. मला म्हणू लागले ताई हे जे सगळं तुम्हाला काही दिसतं ना गाडी बंगला शेती हे सगळं मी कमवलेलं आहे मी. म्हटलं मग बाबा झालं काय? बाबा म्हणतात ताई खरं सांगू का मी जिवंत आहे म्हणून तरी माझ्या लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. काय म्हटले बाबा? मी जिवंत आहे म्हणून तरी लेका सुनांना चटणी भाकर खाण्याकरता मिळते. तेवढ्यामध्ये घरामध्ये सुनबाई झाडून घेत होती, गरम डोक्याची होती, बाहेर आली पळत. मला म्हणू लागली ताई हे म्हातारा जिवंत आहे म्हणून तरी आम्ही चटणी भाकरी खातो. हे जर मेला असतं ना गुलाबजामुन खाल्ले असते. ऐका जे अगोदर काठी टेकत चालणारे बाबा होते ना ते काठी वर करून तर चालू लागले. मला म्हणे ताई जिच्यासाठी 12चं लग्न 4ला लावलं अख्ख्या गावाला दारू पाजली हिच्यासाठी.
हिला वाजत गाजत घरामध्ये आणलं. माझी मरणाची वाट पाहते. मला या संसारामध्ये राहायचं नाही. म्हटलं मग बाबा कुठं? काही नाही म्हणे, तुमच्या मठावरती यायचं म्हणे, संस्थेवरती यायचं. 15 दिवस बाबा आमच्या गावाला राहिले दादा. 15 दिवसाच्या नंतर 16व्या दिवशी घरून फोन आला. फोन होता आजीबाईचा. आजीबाई मला म्हणू लागले, ताई तुम्ही आमच्या गावामध्ये कीर्तनाला आला होतात. म्हटलं हो. बाबा आले? म्हटलं हो. द्या म्हणे फोन त्यांच्याकडं. मी बाबाकडे गेले. म्हटलं बाबा घरून फोन आलाय, आजीबाईचा फोन आहे. बाबा मला म्हणू लागले, द्या फोन तिकडे फेकून म्हणे, तिला काही काम नाही म्हणे. 15 दिवस झाले. 16व्या दिवशी घरून फोन आला, ताई नक्की माझ्या नावावर लाल्या रोगाचे पैसे आले असतील. घेते काढून, देते पुन्हा मला काढून. मला काही संसारामध्ये जायचं नाही. ते जे लाल्या रोगाचे पैसे ना ताई, ते तुमच्या नावावर टाकायचे म्हणे. म्हटलं बरं झालं, असे 5 म्हातारे सापडले. ते बोंबळ थिणं तर कामच नाही आपल्याला आता. तेवढ्यामध्ये आजीबाईने तिकडून झापायला चालू केलं. का हो, काय म्हणते मी, ऐकलं का? असा आवाज जरी आला ना तर चालू झालेल्या गाड्या मनान बंद पडत्या, बंद नाही पडत, बिघडत्या. पण ऐका, आजीबाईने झापायला चालू केलं. आजीबाई म्हणतात, का हो तुम्हाला काही कळतं का? तुमचं काय रुसून जायचं वय आहे का? या वयामध्ये रुसून जात नसतात. आपण काय साधा संसार केलाय का? हाडाचे काढा केले, रात्रीचा दिवस केला, रक्ताचं मोठ्यानं बोला, रक्ताचं. आता कसं पाठ आहे तुमचे? जस काय हरिपाठ चाललंय आता. हे एक चरण, ते एक चरण, मी पुढं म्हणते, तुम्ही माग म्हणता. बाबांनी साधा संसार केलेला नव्हता महिला मंडळ. असा संसार केला होता बाबांनी. सकाळी बैल सोडायचे, दुसऱ्याच्या बांधाला चालायचे. असा नखा बोटाने संसार केलेला होता बाबांनी. घरातला लाईट काढायचे, मंदिरातला लावायचे. इतका असा संसार केलेला होता बाबांनी. आजीबाई म्हणतात, का हो तुम्हाला काही कळतं का? हे काय वय आहे का तुमचं रुसून जायचं? गावामध्ये महाराज लोक येतच असतात, मग त्यांचं काय ऐकतच असतात का? नाही ना. 1-2 लाख रुपये गोळा करायचे, महाराज लोकांच्या मनान माड्यावर घालायचे. तुम्ही लय हुशार, तुम्हाला वाटतं घेऊन जाईनी. महाराज निघाला ना म्हातारा बॅग घेऊन. म्हटलं बाबा कुठं? मला म्हणे कुठं म्हणजे काय? तुमचे काम आहे म्हणे बोंबलं थिनाचे, आमचे थोडी. म्हणजे 15 दिवस मी बाबाला सांभाळलं आणि बाबा मलाच बोलले. मला हे सांगायचंय की जोपर्यंत घरचे लोक आपल्याला काढून देत नाही, तोपर्यंत आपल्या हातामध्ये झेंडा येत नाही. विठ्ठला मला सांगायचंय, तुकोबाया म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. बाबांनो, हे शरीर पुन्हा नाहीये, आता मिळालंय. कशा करता? देवे दिला देह, एवढं सुंदर शरीर दिलंय, हात दिलेत ना, मग टाळ्या वाजवायचा की एवढे सुंदर वाजवते. बघा, मृदंग वाजव सोपं नाही बरं का बाबा. 3-3 वाजता 4-4 वाजता उठून प्रॅक्टिस करावं लागते. बोट फुटते,
लोक सहज बोलते काही पण लोक मध्ये हा इकडून तिकडून थापा मारले की 10,000 सहज भेटते जास्त नाही ना कमी पडले का लोक काय म्हणतात इकडून इकडून थापा मारलं की 15,000 सहज भेटते तू वाजून पाय ना जरा कसे बोट फुटत येत कळत मृदंग वाजणं गायन करणं कीर्तन करणं सोपं नाहीये लोकांना वाटतं मायकामध्ये बोलणं म्हणजे सोपं आहे नाशिक बागाला कीर्तन होतं दादा आभार व्यक्त करण्याकरता एक व्यक्ती समोर आला आणि म्हणू लागला एवढ्या दुरून अंबडवरून ताई आपल्या गावाला कीर्तना करता आल्या म्हणून सगळ्यांनी मिळून त्यांना श्रद्धांजली वाहू म्हणलं बाबा मी जिवंत आहे म्हणजे असं मला सांगायचंय मायकामध्ये बोलणं सोपं नाही उद्याची पंगत मनाच्या अगदी गंमत होती शरीर आपल्याला पुन्हा नाहीये फक्त देवाला प्रार्थना करायची जब तक सांसें चलेगी तुझको जाऊंगा जब तक सांसें चलेगी तुझको जाऊंगा मर भी गया तो भी तेरा भजन करा त्या देवाला म्हणा मेरी तकदीर का आईना तुझसी ही है मेरे हम सफर रब से है गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र देर ना जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा ना हो शरीर दिलंय ना देवाना भजन करा बघा पुरुष मंडळ एवढ्या सुंदर देवानी पाय दिले ना आपल्याला कशा करता बोलता का घेऊ सांगू आणू आता कशा करता फ्रेश बसा डॉक्टर साहेबांनी सांगितलं असं तुम्हाला माझं कीर्तन असं असतं प्रेशर आणायचं नाही दिमागावरती काळजावरती प्रेशर आणायचं नाही माझं कीर्तन असं असतं घाली लोटांगा म्हणजे तुम्ही म्हणता पाय लावून ऐकायचं का तसं नाही फ्रेश बोलायचंय बसायचंय बघा देवानी शरीर दिलंय सुंदर पाय दिले कशा करता दुकानात जायला नाही तीर्थयात्रा करण्याकरता देवाने एवढे सुंदर पाय दिले पण माणूस तीर्थयात्रा करत नाही तरुणपणी माणूस पंढरपूरला जात नाही डॉक्टर साहेब म्हातारपणी माणसाला वाटतं पंढरपूरला जाऊ पण ताव गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ एवढ्या सुंदर हात देवाने आपल्याला दिले हो कशा करता
टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभारावी महिला मंडळ एवढे सुंदर हात देवाने आपल्याला दिले ना. कशा करता हा एकमेकीला हाणवला नाही. सुंदर स्वयंपाक करायला जसं आमच्या ताईनी केला. ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दान करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले. पण लोक दान नाही करत, घेते पण देत नाही. बरोबर आहे का नाही? लोक या हाताचा उपयोग करत नाही. देवाने हात दिले. टाळी वाजवून भजन करण्याकरता, नाम चिंतन करण्याकरता, दान धर्म करण्याकरता. दान कुठे करावं माणसाला हे सुद्धा कळलं पाहिजे. नंतर लोक कुठेही दान करतात. इथं दान करा तुम्हाला देव भरपूर देईल, पण लोक इथं दान नाही करत. बघा सुदाम ब्राह्मणाच्या घरी काही कमी होतं का? कमीच होतं अगोदर. तुम्ही नाही कथेतील सांगते बरं कमी. बघा घरी खाण्याकरता काही नव्हतं. लोकांच्या घरी भिक्षा मागण्याचं काम करायचे. कोण? सुदामजी. पत्नीनं सांगितलं, अहो स्वामी, तो द्वारकाधीश तुमचा सखा आहे ना, तुमचा मित्र आहे ना, जा ना त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा. तेव्हा सुदामजी म्हणतात, अगं तू अगोदर घेतो मग देतो. घेशी तेव्हा देशी मध्ये ती देशी नाही देतो. त्यावेळेला मुष्टीभर पोहे दिले पत्नीनं. सुदामजींचं नामचिंतन चालू आहे. नगरीमध्ये आले पण द्वारपालांनी अडवलं. प्रार्थना करू लागले, अरे जो कृष्ण आहे ना, द्वारकाधीश आहे ना, मी त्याचा बाल सखा आहे, मित्र आहे, जाऊ द्या ना मला आतमध्ये. त्या ठिकाणी सुदामजी रडू लागले तरी सुद्धा द्वारपाल सोडत नाहीये, अडवून ठेवलेला आहे. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा कभी आए, इधर पे सुदामा कभी आए, इधर पे सुदामा कभी आए। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा कभी आए, इधर पे सुदामा कभी आए, इधर पे सुदामा कभी आए। नसल पे पगड़ी नसल पे जामा, बता लो कन्हैया को नाम ही सुदामा, बता लो कन्हैया को नाम है सुदामा, नाम है सुदामा। नसल पे पगड़ी नसल पे जामा, बता लो कन्हैया को नाम ही सुदामा। नसल पे पगड़ी नसल पे जामा, बता लो कन्हैया को नाम ही सुदामा, बता लो कन्हैया को नाम है सुदामा, नाम है सुदामा।
बचपन का यार मेरा चाह यही सोच कर मैं आस करके आया. प्रार्थना करतात. सुदामचे नाव ऐकल्याबरोबर भगवान परमात्मा धावत आले, गाळा भेट घेतली. बघा सुदामजीच्या घरी झोपडी होती, पण त्या झोपडीमध्ये देवघर होतं. आपल्या घरी ताळावर ताळे, पण ताळामध्ये घर नाही. विठ्ठल आहे विठ्ठल. बघा भगवान परमात्मा शबरीच्या झोपडीमध्ये आले. काय बघून? भाव बघून, श्रद्धा बघून. ती शबरी रोज म्हणायची, जब मेरे राम जी का आवना होगा शबर की कुटियों का पावना होगा. जब आएगा रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबर की कुटियों का पावन होगा. मला सांगा, शबरीच्या हातानं रामप्रभूनं काय खाल्ले? बोर तर खाल्लेत, पण उष्टे बोर खाल्ले का नाही? बघा शबरीकडे पात्र नव्हतं, पण काय होतं? पात्रता होती. आपल्या घरी सोन्याचे पात्र आहे, ताट आहे, पण पात्रता नाही. देव जेवणे इतकी. मला सांगायचंय खरंच डॉक्टर साहेबांचे आभार आपण कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. मला हेच सांगायचंय की आपल्याकडे पात्रता पाहिजे. बघा सुदामजीने काही दिलेलं नव्हतं देवाला. पैसे दिले नाही, सोनं दिलं नाही, फक्त काय दिलं? मुष्टीभर पोहे दिले, काहीच दिलं नाही. म्हणून मला एवढंच सांगायचंय, आपल्याला देवाने हात दिले ना, काही ना काहीतरी त्या देवाला देत जा. पण लोक लय हुशार. निपाणी महाराज लोक जर कथेला आले ना, किडके फळ घेऊन चलते. किडलेले जांब देवाला, चांगले पोटाला. किडलेले सेफ देवाला, चांगले सेफ पोटाला. पण देव लय हुशार. देवाला जर किडके दिलं तर देव सुद्धा लेकर किडकीच देतो. लोक लय हुशार, चांगलं दान नाही करत. ब्राह्मणाला मरी गाय दान जुनं वाक्य आहे. लोक लय हुशार निघले. कीर्तनकाराला सुद्धा फसवतात काही काही ठिकाणी. एका ठिकाणी कीर्तन झालं, वयस्कर बाबा माझ्याकडे आले, दर्शन घेतलं. आता त्या गावामध्ये परंपरा होती. आता तुमच्या नगरीमध्ये परंपरा आहे की नाही मला काही माहिती नाही, पण आजपासून चालू करा. खरंय की नाही? आज पहिला दिवस आहे, उद्याचं नाही सांगतात, पण मी आले म्हणून चालू करा. पण ऐका, कीर्तन झाल्याच्या नंतर एक बाबा माझ्याकडे आले. आल्याच्या नंतर बाबांनी दर्शन घेतलं आणि 100ची नोट माझ्या पायावरती ठेवली. म्हणजे तुम्ही म्हणताल तुला पण काही पाहिजे का? फुलना फुलाची पाकळी देत चाला जा. देवाने हात दिलेत ना, म्हणजे तुम्ही द्याच असं मी काही म्हणणार नाही, पण तसंच काही तर समजून घ्या. 100ची नोट बाबांनी माझ्या पायावरती ठेवली. म्हटलं बाबा, गरीब परिस्थिती दिसते, अंगावरती कपडे एवढे चांगले नाहीये, गरीब परिस्थिती देते आहे, पण तुम्ही एक काम करा ना बाबा, 100ची देऊ नका, 10ची ठेवा. बाबाने ऐकलं नाही म्हणे ताई राहू द्या. पण काय झालं, आमचे बंधू आलेले होते कीर्तनाला. दुसऱ्या दिवशी पर्स उघडली, 100ची नोट जी बाबाने दिली होती ती काढली, पाहिली आणि एकटे हसू लागले. मला म्हणू लागले, दीदी तुला ही 100ची नोट कोणी दिली? म्हटलं काल ज्या ठिकाणी आपलं कीर्तन झालं ना, त्या ठिकाणी एक वयस्कर बाबा आले होते, त्या बाबाने मला 100ची नोट दिली. काय झालं? काय नाही म्हणे ताई, तुम्ही 100ची नोट पाहिली का? डॉक्टर साहेब, मी ती 100ची नोट उघडली, अर्धी 10ची आणि अर्धी 100ची होती. म्हणजे बाबांनी कुणाला फसवलं? आम्हाला फसवलं. पण ऐका, आम्ही एका गावचं पाणी पित नाही असं लोक म्हणतात. काय झालं, खूप दिवसाच्या नंतर मी गुरुजीच्या दर्शनाकरता गेले, पैठणला गेले. ती 100ची नोट मी गुरुजीच्या पायावरती ठेवली. आता किती अपराध घडू लागला बरं का. ऐका, तेवढ्यामध्ये
गुरुजींनी सुद्धा आपल्या खिशामध्ये हात घातला. मला म्हणे दीदी 100ची ठेवू नको, 10ची ठेव. मला नाही गुरुजी राहू द्या. खूप दिवसानं दर्शन झालं, मी ऐकलं नाही, पण गुरुजींनी आपल्या खिशातून 500ची नोट काढली आणि माझ्या हातामध्ये ठेवली. मी म्हटलं आता मनामध्ये विचार करू लागले, आपल्याकडून किती अपराध घडू लागला, आपण आपल्या गुरुजीला फसवतोय. म्हणजे अर्धी 10ची आणि अर्धी 100ची नोट आपण आपल्या गुरुजीला दिलेली आहे. पण ऐका, तेवढ्यामध्ये मी गुरुजीला सांगितलं, गुरुजी तुमच्या हातामध्ये मी दिलेली जी 100ची नोट आहे ना, ती अर्धी 10ची आणि अर्धी 100ची आहे. पण ऐका, गुरुजी ते कोण होते? माझे गुरुजी होते. ते मला म्हणाले, दीदी तुझ्या हातातली तू 500ची पाहिली का? मी ती नोट उघडली मावशींनो, अर्धी 5 मग ती 20 आणि कोपऱ्यात 500. म्हणजे गुरुजींनी मला वाचा केलेला होता. म्हणजे या हाताने आपण चांगलं दान करत नाही. विठ्ठल देवाने एवढे सुंदर हात दिले ना टाळी वाजून भजन करण्याकरता. देवाने एवढे सुंदर कान आपल्याला दिले कशा करता? कथा श्रवण करण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता एवढे सुंदर कान दिले. पण माणसाला त्या कानाची किंमत कळलेली नाही. बघा, कोरोनाच्या काळामध्ये देवानी जर आपल्याला कान दिले नसते दादा, तर आपण मास्क कुठं लटकेला असतं बरं? विचार करा दादा. हा, जर आपल्याला कान दिले नसते बाबा देवानी, जे मास्क होत ते कुठं लटकेला असतं आपण? हा, खिळे ठोकावं लागले असती. तर देवाने एवढे सुंदर डोळे आपल्याला दिले कशा करता? डोळे तुम्ही घ्या रे चुक, संतांनी उपदेश केलाय. हे डोळ्यांना सांगितलं, तुम्हाला जर सुख पाहिजे ना तर काय करा? त्या परमात्म्याला बघून घ्या या डोळ्यानं. बघा, जे अयोध्येमध्ये जे राम मंदिर आता झालेलं आहे ते आपल्या डोळ्याचं भाग्य आहे बरं का. आपलं खरं भाग्य आहे. बघा, जी मागची पिढी झाली त्यांना सुद्धा ते लाभलं नाही बघण्याकरता. जी आपल्या पुढची होणार त्यांना तर योग्य नस. पण खरंच आपलं भाग्य आहे की ते आपल्याला आता या डोळ्याने बघायला भेटते. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे। जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वहीं बनाएंगे।
ऋषिकेश दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा डॉक्टर साहेब, खरंच आपलं भाग्य आहे की एवढे कलाकार लोक, गुणवान मंडळी आपल्या घरी आहे, आपल्या धर्म मंडपामध्ये आहे. असे लोक 20-20 हजार देऊन सुद्धा भेटत नाही. आपलं भाग्य आहे. खरंच दादांचे आभार व्यक्त करते. बघा, खरं जर म्हटलं तर खरंच सगळ्यांचे दादा येते. आता ऋषी दादा म्हणतात आमच्या तिकडे. बरं, सोपं नाही ते. तुम्ही म्हणत असतात पण आम्हाला ऋषी दादा म्हणावं लागतात, कारण त्यांचे वडील आमचे गुरु होते. विठ्ठल आहे बेटा. खरंच आपल्या डोळ्याचं भाग्य आहे की ते अयोध्येतील आपलं मंदिर आपल्या या डोळ्याला बघायला भेटतं. एवढा सुंदर तोंड आपल्याला दिलंय महिला मंडळ. कशाला? बांधायला, शिव्या द्यायला नाही, त्याचं भजन करण्याकरता. ज्या गवळणी होत्या ना, त्यांच्या श्वासाश्वासावरती देखील कृष्णाचं नाव होतं. त्या म्हणायच्या, सासो की माला पे सिमरू में सासो की माला पे सिमरू देवाला प्रश्न केला, काना हे डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तर बरं झालं असतं का? जेव्हा जेव्हा ही डोळ्याची पापणी झाकते ना रे देवा, तेवढा वेळ तुला न पाहता जातो. किती डोळ्याची किंमत होती त्या गवळणींना. त्या गवळणी म्हणायच्या, काली काली अलगा के फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. हे रंगीले नैना तुम्ही को बालक, हे मीठे मीठे बैना तुम्ही को बालक, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. किती किंमत होती त्या गवळणींना. आपल्याला तेवढी किंमत नाही. शरीर दिलंय, भजन करून घ्या. संतांनी सांगितलंय की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. त्या परमात्म्याचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केले. अभंगाच्या दुसऱ्या चाकामध्ये हो सर्व सुख लालो,
डोलत असो. तुकोबारे म्हणतात त्या नामचिंतनाचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केले. तुम्हाला सुद्धा देवाने शरीर दिले. भजन करा, नामचिंतन करा, भजन करा, नामचिंतन करा. पण लोकाला या शरीराची किंमत कळली नाही. बघा या जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पण शरीर मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनरभ्यम न शरीरम पुनः पुनः. ऐका पुरुष मंडळ, एखादा आपला जवळचा मित्र आहे आपला आणि त्याचं जर भांडण झालं तो सोडून गेला, तो आपल्याला बोलत नाहीये, जाऊ द्या नका का बोला ना. तो मला सांगा दुसरा मित्र आपल्याला बोला भेटणार मिळणार, बरोबर का नाही. धन गेला तर पुन्हा कमवता येईल, बरोबर का नाही. एक पत्नी सोडून गेली तर भेटती का आता. ते तर सगळ्यात अवघड झालं. विठ्ठल विठ्ठल मला सांगायचंय पत्नी सुद्धा दुसरी भेटेल हुंडा देऊन पैसे देऊन पण शरीर मिळणार नाही. फार दुर्लभ आहे हे शरीर. महिला मंडळ आपल्या घरी पाहुणे मंडळी आलेत अचानक, त्यांना स्वयंपाक बनवायचाय. घरामध्ये पाहिलं आपण डब्यामध्ये पाहिलं पीठही संपलं. शेजारणीकडे पातीला घेऊन गेलो पळत, पातीला भरून उसनं पीठ आणलं आपण, ते परत नाही दिलं तरी हा चालन म्हणतं. म्हणजे भांडणच करायचे का आता. चालेल बरोबर आहे पण मला सांगायचंय देवाकडून हे शरीर उसनं आणलं आपण, भाड्यानं आणलंय. एखाद्या शहरामध्ये आपण नोकरी करण्याकरता जावं, एखादी रूम आपण भाड्यानं केलेली आहे, त्या रूमला त्या घराला सर कितीही किमतीचा कलर जर आपण दिला ते घर ती रूम आपली होणार आहे का नाही. तसं हे शरीर आपलं नाहीये, देवाचं आहे. देवाकडून आणलंय त्याला परत द्यावं लागणार आहे. जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा. त्यांनी त्याच्याकडून आणलंय त्याला परत द्यायचंय. म्हणून हे शरीर फार दुर्लभ आहे. जगामध्ये सगळं मिळेल पण शरीर मिळणार नाही. एका राजाला कावळ्याची गरज होती. तुकोबारे म्हणतात पावर हा देह काकटाळी न्याय न घडो. जे शरीर मिळालंय ना ते कावळ्याप्रमाणे मिळालेलं आहे. तुम्ही म्हणताल कावळ्याप्रमाणे नक्की कसं. राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट हा पुरावाच लागतो. बालहट्ट कशासाठी असतो. हा बालहट्ट कशासाठी असतो. पैशासाठी असतो. बाबा मला 10 रुपये द्या, बाबा मला 20 रुपये द्या, याला बाल हट्ट म्हणायचा. दुसरा हट्ट म्हणजे स्त्री हट्ट. स्त्री हट्ट कशासाठी असतो. लग्न झाले का तुमचे काय बघा आता माझ्याकडे. कशासाठी असतो. तुम्ही म्हणता तू पाकिट घेते ना आम्ही सांगा का कशासाठी असतो. सोन्यासाठी असतो, साडीसाठी असतो. संक्रांत आली बघा आता, बरोबर का नाही. पण ऐका सर, एका गावामध्ये अशी बाई होती, अशी महिला होती, तिला साड्याही जास्त आवडत नव्हत्या, सोनंही तिला जास्त आवडत नव्हतं, पण तिला संगीत वाद्य आवडायचं जसं तुम्हाला आवडतं तसं. इतका संगीत वाद्य आवडायचं. तिच्या पतीने तिला पेटी आणून दिली, पखवाज आणून दिला, तबला आणून दिला, विणा आणून दिला, बासरी सुद्धा आणून दिली. पण तरी सुद्धा तिचा आग्रह होता स्वामी तुम्ही याच्यापेक्षा मला भारी वाद्य आणून द्या. कुठलं ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे म्हणे, नवीन वाद्य पाहिजे.
तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटणार नाही. घराच्या बाहेर हाकलून दिलं. हा बिचारा गल्लीनं फिरत होता. समोरून मित्र आला. मित्राने प्रश्न केला, का रे बाबा काय टेन्शन आलं म्हणे तुला? कशाचं टेन्शन आलं? काय नाही म्हणे, पत्नीला संगीत वाद्य आवडतात. तिने सांगितलं तुम्ही पेटी दिली, पखवा दिला, विणा दिला, बासरी दिली, पण याच्यापेक्षा मला जास्त भारी वाद्य आणून द्या म्हणे, तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटत नाही. तो मित्र होता भिल्ल समाजाचा. तो म्हणे काळजी करू नका, एक काम करा म्हणे, एक मडकं द्या, 1 मीटर कापड आणा म्हणे आणि एक सुतळी आणा. याने आणून दिलं सगळं. तो मुलगा रात्रीच्या वेळेला चिंचीच्या झाडावरती गेला. आग्या मावळ हुळवलं त्यांनी दादा, लाल आग्या मावळ हुळवलं आणि ज्या माशा होत्या ना त्या मडक्यामध्ये कोंडिल्या. वरून फडकं लावलं, घेतलं सुतळीन तोंड बांधून. आता हा मडकं घेऊन येऊ लागला. का रे माझं वाद्य तयार आहे की नाही? हो म्हणे वाद्य तयार आहे. हे म्हणे हे घे तुझं वाद्य. हो बरोबर आहे, हे तर मी नवीनच वाद्य पाहिलंय. पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये, नवीन वाद्य दिसतंय. माझी पत्नी सुद्धा खुश होणार. बरोबर आहे, पण या वाद्याला वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्या मडक्यावरून एक हात फिरवायचा, जोरात एक थाप मारली की आवाज यायचा, भन. वाद्य तयार झालं. हा आनंदाच्या भारामध्ये घरी आला. आल्याबरोबर पत्नीच्या हातामध्ये ते वाद्य दिलं. घे म्हणे वाद्य तयार आहे. अहो स्वामी, खरंच तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. असं वाद्य मी आतापर्यंत जगामध्ये कुणाकडेच पाहिलं नाही म्हणे. पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये. बरोबर आहे, पण हे वाद्य वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्याच्यावरतून एक हात फिरवला, थाप मारली की आवाज यायचा, भन. आता हिनं इथपर्यंतच थांबव का नाही दादा? बायाची जात अशी असती डॉक्टर साहेब, ती एकटी कुठलीही गोष्ट आणू द्या, तिला साडी आणू द्या, नाही तर सोनं आणू द्या, नाही तर घरातील भांडे आणू द्या, ती एकटी कधीच पाहत नाही. शेजारीला दाखवती मैत्रिणीला. बरोबर का नाही? आता तिने काय केलं, साऱ्या गल्लीतल्या मैत्रिणी बोलवले वाद्य दाखवायला. सगळ्या जणी आल्या. त्याच्यामध्ये गावामध्ये एक नवीन मास्तरीन बाई आली होती. 1 हप्ताच झाला होता तिला येऊ, पण जरा जास्त आगाऊ होती ती. तेवढ्यामध्ये दिवाळीचा परेड होता. घरामध्ये सगळ्या बसलेल्या आहेत. फराळ वगैरे केलं, शंकरपाळे खाल्ले बाबा, लाडू खाल्ले, गुलाबजामू खाल्ले. तोंडात पाणी येऊ देऊ नका, दिवाळी निघून गेली आता. तेवढ्यामध्ये जो तिचा पती होता ना, त्यानं विचार केला, या महिला मंडळामध्ये कशाला बसायचं, आपण जाऊ म्हणे बाहेर निघून. तो बाहेर जात असताना बाहेरून कडी लावून घेतली, गेला मंदिराकडे निघून. पण तेवढ्यामध्ये जी मास्तरीन बाई होती, या वाद्याला वाजायचं कसं माहित आहे? फार सोपं आहे. त्याच्यावरतून एक हात फिरवला, जोरात थाप मारली की आवाज यायचा, भन. एवढ्या खुश झाल्या ती मास्तरीन बाई म्हणती, का हो ताई, असं वाद्य मी आतापर्यंत कुणाकडे जगामध्ये पाहिलेलं नाही. काय सुंदर आवाज येतो. अहो ताई बरोबर आहे, पण याचं तोंड बघा असताना जर एवढा सुंदर आवाज येतो, याचं तोंड जर उघडलं किती मोकळा आवाज येईल, साऱ्या गावात जाणार. मास्तरीन बाईनं काही ऐकलं नाही. महिला मंडळ तिने तोंड उघडलं. आता 2 दिवसचा उपवास होता माशांना. आशा चावल्या एकमेकीला एवढं खाना मोठ्याने ओरडू लागल्या, वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्यामधून मध्ये मंदिराकडे एक व्यक्ती चालला होता गल्लीमधून. तो मंदिराकडे गेला. जो घर मालक होता तिथं बसलेला होता, त्याला म्हणू लागला, तुमच्या घरामधून महिलांचा आवाज येतो म्हणे. घर मालक म्हणू लागला, हा आताशी मला वाटतं त्या स्वराच्या तालावरती नक्की ते नाचत असतील. आताशी त्यांचा डान्स रंगामध्ये आला बहुतेक. आता अर्धा तास तिकडे जायची गरज नाही. अर्ध्या तासाने हा घरी आला, कडी उघडली. सुरुवातीला याची बायको बाहेर आली, पत्नी बाहेर आली, आणि हा असं करून पाहू लागला, का हो ताई, तुम्हाला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणे, तुझी बायको म्हणते का ना खालतून वय बाजूला. याला स्त्री हट्ट म्हणायचंय. पण मला सांगायचंय, तिसरा हट्ट म्हणजे राजहट्ट. राजाला कावळ्याची गरज होती. राजानं सांगितलं, जो कोणी मला एक कावळा सापडून देईल त्याला 5000 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्या नगरामधून एक साधू महात्मे स्नानाकरता चालले होते. टाळी वाजून भजन करू लागले, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम
जय जय श्री राम श्री राम जय राम जय श्री राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय असे गायक मृदंगाचार्य काही ठिकाणी असे लाभत नाही महाराजांना. आता सुद्धा महाराजांचं नियोजन म्हटल्यामुळं इथं काही कमी नाही, शिष्टमही सुंदर आहे, मृदंगाचार्य गायकही सगळेच उपलब्ध आहेत. नाही तर काही ठिकाणी असं नाही भेटत आम्हाला. मृदंगाचार्य एका ठिकाणी असं झालं, दोन मृदंगाचार्य होते, एका बाजूला इकडून बाजूला ओळखीचे होते, पण एक ओळखीचे नव्हते. मी त्यांना म्हटलं महाराज तुमचा मृदंग जरा कमी झालाय, म्हणजे स्वरातून उतरलाय. महाराज फार हुशार होते, त्यांनी मृदंग उभा केला दादा आणि बोटाने मोजू लागले. मला म्हणे ताई दुकानामधून जेव्हा घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा तेवढाच आहे. तसं दादा नाही केलं बरं. असे मृदंगाचार्य लागतात. पण ऐका, कीर्तन चांगलं निम्म्यामध्ये आलं, अर्ध्यामध्ये आले, रंगात आलं. मी दोघांनाही म्हटलं तुमचा मेळ काही मला लागणार, एक काम करा, जसा जसा मग मी पुढे गायन काम करेल ना तसं तसं तुम्ही माझ्या पाठीमागं चालायचं. म्हणजे माझा बोलण्याचा उपदेश असा होता की मला जरा समजून घ्या. ती फार पुढचे निघाले, त्यांनी दोघांनी मृदंग उभे केले, डोक्यावरती घेतले, माझ्या पाठीमागे गेले. मला म्हणे ताई तुम्ही पुढे पुढे गायन काम करा, आम्ही तुमच्या पाठीमागं चालतो. म्हटलं खाली भेटले इथं, वरती भेटू नका. पण दादा सुंदर वाजवतात, महाराजही सुंदर गायन काम करतात. असे गायक आम्हाला भेटत नाही. आपण जर पुढे म्हटलं ना रंगानी रांगत गुलगुला बोलत, मागचे म्हणते रंगानी रांगत गंगुला बोलत. एका ठिकाणी असं झालं डॉक्टर साहेब, आम्ही मौतीला गेलो, आजीबाई वारलेल्या होत्या, तिथं सरगम गाणारे नेले आम्ही चुकून. तिथं म्हणू लागले कन्या सासुऱ्याशी जाय. अय म्हटलं आरती मेली, सासरा नाही निघाली. ते म्हणे ताई तुम्हाला काही कळत नाही. म्हटलं मग काय काय कळत नाही? अहो खरं आता ती सासर बसायला चालली म्हणे. म्हणजे असे गायक आहेत. पण खरंच सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोण गायन आहे, कोण मृदंगाचार्य आहे. बघा बाबा साधू महाराज असं भजन करत होते, टाळी वाजता वाजता नाम चिंतन करता करता साधू महाराजांच्या हातामध्ये कावळा आला, सापडला. सैनिक धावत आले, साधू महाराज तो कावळा आम्हाला देऊन टाका. नाही देणार का? मी जर तुम्हाला एक कावळा सापडून दिला तर राजा मला 5,000 देईल. साधू महाराजांनी ऐकलं नाही, पुन्हा टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला. जो हातामध्ये कावळा आला होता तोही उडून गेला. तसं हे शरीर आपल्याला मिळालंय ना, तर भजन करून घ्या. सगळ्यांनी एकदा वरती हात घ्यायचे, यावरती हात.
विठोबा रखुमाई विठोबा तुकोबारे म्हणतात आम्ही एवढं नामचिंतन केलं एवढं नामचिंतन केलं तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्यांगा तुमचे 10 मिनिटं मी शिल्लक घेतले त्यामुळं माफ करा पहिला दिवस आहे मागं पुढं होतच राहतं जाता जाता एक गोष्ट सांगून जाईल बघा फूल कभी दोबारा खिलते नहीं जन्म कभी दोबारा मिलता नहीं हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप फिर से मिलते नाही जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे ना त्यांची सेवा करा बघा ज्याला एक पाय नाहीये ना त्याला पायाची किंमत विचारा काय असते ज्याला हात नाहीये ना त्याला विचारा हाताची किंमत काय असते आणि ज्याला बाप नाहीये आई वडील नाहीये ना त्या लेकराला विचारा आईची बापाची किंमत काय असते बाप म्हणजे बाप नाहीये उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामध्ये असू जरी कणावा गला घडी भर तू थांब जरा ऐका त्याची धापरा लई अवघड है गजा उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड है गजा उमगाया बापर उमगाया बापर बाप म्हणजे बाप नाहीये बघा जोपर्यंत बाप जिवंत आहे ना ते लेकराचा हात कुणी धरत नसतं आई जोपर्यंत जिवंत आहे ना बघा बापाचं आईचं अंतकरण कसं असतं गावामध्ये जर जत्रा असेल ना आईचं अंतकरण बघा जे मला दिसतंय ना ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे म्हणून आई आपल्या लेकराला कडेवरती घेते पण बाप ऐका जे मलाही दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसलं पाहिजे याला बाप म्हणायचे हात आपल्या उशाला आहे ना तोपर्यंत कुठल्या तक्क्याची आणि गादीची गरज पडत नाही त्याला बाप म्हणायचंय कुणालाही बाप म्हणायचं नाही ऐका बाप त्याला म्हणतात बाप भेटत नाही पुन्हा आई वडील भेटत नाही काही लोकांना आई वडिलांची किंमत कळत नाहीये मेल्याच्या नंतर रडतात आई बाबा सोडून गेले पण ऐका जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांची सेवा करा पण लोक ऐकत नाही हो बघा एक नवीन जोडप लग्न झालेलं 5 वर्षाचं लेकरू घेऊन एका जत्रेला गेलेले होते त्या जत्रेमध्ये त्यांचं लेकरू हरलं पण ऐका 2-3 तास झाले लेकरू सापडलं नाही ती आई ढसा रडू लागलेली आहे तेवढ्यामध्ये ऐका 5 तासाच्या नंतर ते लेकरू सापडलं तेवढ्यामध्ये त्या बाईचा पती तिला म्हणू लागला अगं ऐक ना चल आपण गावाकडे जाऊया ती म्हणते का ऐक ना ग 5 तास झाले तुझं लेकरू तुला सापडलं नव्हतं किती रडत होती
2 वर्ष झाले मी माझ्या आईला माझं तोंड दाखवलं नाही, ती आई किती रडत असेल. त्याला आई वडील म्हणायचं, बाप म्हणायचं. बाप आई वडील पुन्हा भेटत नाहीये. त्या लेकरांना विचारा आईची किंमत काय असते, बापाची किंमत काय असते. तुम्हाला जाता जाता एकच सांगून जाईल. बघा, माझ्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये काही अनाथ लेकर आहे ज्यांना आई वडील नाहीये. त्यांचं सगळं भरण पोषण, शाळेचं शिक्षण मी स्वतः करते. माझं म्हणजे माझ्या हातून मला वाटतं की देवानी माझ्याकडून ते कार्य करून घ्यायला पाहिजे. आता दादांना, संदीप दादांना माहिती आहे की सध्याला सुद्धा माझ्याकडे 25-30 लेकर आहे. काही अनाथ लेकर आहे, त्यांना मी सांभाळण्याचं काम करते. म्हणून एवढीच तुम्हाला जाता जाता सांगेल, हात जोडून सांगते की कुणाला जर वाटत असेल की त्या लेकरांना आमच्याकडून एखादा ड्रेस झाला पाहिजे, आमच्याकडून शाळेचं शिक्षणाचे वह्या पुस्तकं झाले पाहिजे, फुलाची पाकळी द्या. नक्कीच एवढीच तुम्हाला मी प्रार्थना करते. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर